नमस्कार मित्रांनो शेतकरी कृषी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आंब्याच्या आपल्या 2 एकरच्या आंब्याच्या बागेमध्ये। तरी तुम्हाला आमच्या इथं पाठीमागे आता सध्या पेरणी चालू आहे। तर या पेरणीमध्ये आपण सोयाबीन पेरत आहोत आणि यामध्ये आपली आंब्याची बाग आपण फुलवलेली आहे। तरी ही आंब्याची बाग तुम्हाला खालीलप्रमाणे दिसणार आहे। तर अशा प्रकारची तुम्हाला बाग आहे। तर ही बाग सर्वसाधारणतः आपण 22 ऑगस्टला आपण याची लागवड केलेली आहे। याला अजून 1 वर्ष व्हायचं आहे। तर ह्याच्या आधीच तुम्हाला आंब्याची बागेत रूपांतर तुम्हाला अशा पद्धतीने झालेलं दिसेल। तर मित्रांनो, ह्याला तुम्हाला फुटवे बघायला मिळतील। तुम्हाला आपण याची छाटणी सर्वप्रथम तुम्हाला छाटणी कशासाठी करा सांगितली होती, तर यामध्ये तुम्हाला ह्याचा रिझल्ट दिसणार आहे। तर याचा रिझल्ट तुम्हाला छाटणी कशामुळे करायची, पहिली छाटणी केल्यानंतर तुम्हाला 1 2 3 4 फुटवे दिसणार आहेत। बघा इथं 1 2 3 आणि 4 असे 4 प्रकारचे 4 फुटवे इथं आलेले आहेत। तर 4 फुटवे आल्यामुळेच याला आपल्याला उत्पन्नाची जर वाढ करायची तर तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त फांद्या तुम्हाला इथं दाखवायच्या आहेत। आणि जास्त फांद्या आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक फांद्याला 1 फळ जरी धरलं तर तुम्हाला कमीत कमी आता 4 फांद्या झालेल्या आहेत। 4 आता प्रत्येकाला कटिंग केल्यानंतर एका फांदीला 3 फांद्या येणार आहेत, म्हणजे 4 त्रिक 12 फांद्या होणार आहेत। तर असंच आपल्याला बाग इथं फुलवायची आहे। आणि अशा पद्धतीने तुम्हाला इथं 12 फांद्याचं रूपांतर परत 12 त्रिक 36 म्हणजे 3 फांद्या जर एकाला धरल्या तर 36 होणार आहेत। आणि 36चं परत डबल असं तुम्हाला वेळोवेळी प्रत्येक वेळेस छाटणी करायची आहे। छाटणी केल्याचा रिझल्ट तुम्हाला मी नंतर अजून 2 वर्षानंतर दाखवणार आहे। तर त्याच्यामध्ये तुम्हाला आंब्याची बाग तुम्हाला करायची का नाही, जर करायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा। त्यावर तुम्हाला मी मार्गदर्शन सुद्धा करणार आहे, जसं जमेल तसं। तर मित्रांनो, अशा प्रकारचे आपल्याला इथं 4 फांदे आलेले आहेत आणि या 4 फांद्याला असं या प्रकारचं कोंब सुद्धा फुटत आहे। तर आपल्याला इथं कोंब आल्यानंतर तुम्हाला इथं 1 2 3 म्हणजे इथून तुम्हाला नंतर आपल्याला इथून छाटणी करायची आहे। इथून छाटणी केल्यानंतर त्याला पुढं आपल्याला अजून फुटवं येणार आहेत। आणि आपण सर्वसाधारणतः आपण प्रत्येक आंब्याला अशा प्रकारची छाटणी केलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला अजून एक आंबे दाखवतो। सगळे आंबे सारखेच आहेत, थोडे कमी जास्त आहेत। तर मित्रांनो, का हे आहे बघा, त्याला 1 2 3 4 5 ह्याला 5 फांदे आहेत। तर चांगली फांदी ठेवायची, चांगले सर्व फांद्या ठेवायच्या आणि जे खराब फांद्या झालेल्या आहेत ते टाकून द्यायच्या। तर मित्रांनो बघा, इथं आपण छाटणी केलेली आहे। तर इथं छाटणी केल्यानंतरच हे आपल्याला 5 फांदे आलेले आहेत। तर तुम्हाला इथं जर एखादी फांदी जर खराब वाटली तर यातील 1 फांदी ते कट करून टाकायची आहे। अजून एक तुम्हाला दुसरं दाखवतो। बघा हे बघा, ह्याचा वर्ण छाटणी मारलेली, ह्याला खालनं बी फुटवा फुटलेला आहे आणि अशा प्रकारचे याला कोंब आलेले आहेत। आणि त्यामुळं आपल्याला ह्या कोंबाच्या वर नंतर आता कोंब अजून एक निब्बर कांडी झाल्यानंतर म्हणजे अशा प्रकारची कांडी इथं जर झाली तर आपल्याला इथं छाटणी करायची आहे। तर मित्रांनो, तुम्हाला अजून एक कोंब आलेला दाखवतो, नवीन कोंब म्हणजे पावसाळ्यातला पहिला कोंब का अशा पद्धतीने नवीन कोंब आलेला आहेत। याला अजून कोंब येत आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारची आपली आंब्याची बाग आपण 2 एकरात फुलवलेली आहे। आणि ह्याला आपण ड्रिप सुद्धा केलेला आहे।